पण अज्ञानाचा नाश मात्र तो करीत नाही। अज्ञानाच्या नाशाला त्या सूर्याचा काहीही उपयोग होत नाही। अज्ञानाच्या नाशासाठी संतांच्याकडून आलेले जे ज्ञान आहे, आपल्या बुद्धीमध्ये अभिव्यक्त झालेले जे ज्ञान आहे, ते ज्ञानच त्या ज्ञानाचा विनाश करीत असल्या कारणाने जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, परमात्म स्वरूपाच्या ज्ञानासाठी संतच पाहिजे तादृश्य दर्शन। त्या उपयोगाचा जर आपण जाणलं तर आपलं कल्याण होऊ शकते। महाराज सांगतात, सूर्य आपल्याकडून पैशाची अपेक्षा करीत नाही, पण सूर्य नमस्काराची अपेक्षा करतो। जर आपण सूर्य नमस्कार केला तर त्या सूर्य नमस्काराने तो आपल्याला आरोग्य प्रदान करतो। पण आपल्याला त्याची किंमत नसल्या कारणाने आपण शास्त्रकार सांगतात, ते म्हणतात सूर्याला हात जोडा, सूर्याला अर्घ्य प्रदान करा। अर्घ्य प्रदानाचं फार महत्व। सूर्याला अर्घ्य, वास्तविक पाहता लोक काय म्हणतील, इथून अर्घ्य प्रदान केल्यानंतर सूर्याला जाऊ शकतं का? ते पोहोचू शकत नाही। ते म्हणतात नाही, तुमची भावना जर चांगली असेल, या ठिकाणी अर्पण केलेलं अर्घ्य त्या सूर्याला प्राप्त होतं आणि तो सूर्य त्याच्याजवळ असलेलं तेज आपल्याला देतो। म्हणून तेजाच्या प्राप्तीसाठी, आरोग्याच्या प्राप्तीसाठी त्याला अर्घ्य प्रदान करायला पाहिजे। तुम्हाला मंत्र येत नसतील तर काही नाही, सूर्याय नमः नुसतं म्हणा आणि एक तांब्याभर पाणी गंगेतलं, नदीतलं घेऊन त्या सूर्याला काय करा, अर्पण करा, सूर्याला नमस्कार करा। आरोग्य देण्यासाठी सूर्य ही देवता फार प्रसिद्ध आहे असं शास्त्रकार सांगतात। महाराज सांगतात की तुम्हाला धनाची जर प्राप्ती पाहिजे असेल तर त्यासाठी हुताशनाची उपासना सांगितली, अग्नीची उपासना। आपल्याकडे पूर्वी अग्निहोत्र असायचं, आता कमी झालं। मग ब्राह्मण लोक विवाहानंतर अग्निहोत्र धारण करायचे, ते व्रत धारण करायचे आणि त्या व्रताने अग्नीला आहुती देऊन अग्नीची सेवा करायची। महाराज सांगतात, शास्त्रकार सांगतात की अग्नीची आहुतीच्या रूपाने जर त्या अग्नीची सेवा केली तर तो तुम्हाला काय करेल, धनाची प्राप्ती करून देईल। तुम्हाला ज्ञानाची जर इच्छा असेल तर त्याच्यासाठी भगवान शंकराची उपासना सांगतात, ज्ञानम महेश्वरात इच्छेत। ज्ञानाच्या प्राप्तीसाठी भगवान शंकराची उपासना सांगतात। आणि तुम्हाला मोक्ष जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी जनार्दनाची भक्ती सांगतात। सांगतात की भगवंताची उपासना केल्यानंतर, देवाची पूजा केल्यानंतर, त्या देवाच्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न झाला तर तो देव काय करतो, आपल्याला ज्ञान प्रदान करणाऱ्या संतांची भेट घालून देतो। असे महात्मे की जे महात्मे प्रत्यक्ष आपल्याला परमात्म्याचं दर्शन घडवितात। महाराज सांगतात, हे अदृश्य असलेल्या, स्वयंप्रकाश असलेल्या परमात्म्याचं दर्शन घडविणारे हे महात्मे, त्यांचा महिमा, त्यांचा मोठेपणा माझ्यासारख्याने काय सांगावा। त्यांचा महिमा काय वर्णू मी
तुकाराम महाराज पामर नाही, पण स्वतःला पामर म्हणून घेतात. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतानाही मज पामर आहे काय थोरपण पायीची वहाण पायी बरी धरणे करी. तुकाराम महाराजांच्याकडे पाठवल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यांच्याजवळ काय कमी आहे, काय ज्ञानेश्वरी गुणे तीही पाठविले धरणे. असं ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर अत्यंत नम्रतेने मी पामर आहे. संतांचं वर्णन करीत असताना मज त्यांचा महिमा त्यांचा मोठेपणा माझ्यासारख्या पामराने काय वर्णन करावा. वर्णनच करायचं ठरला, त्यांच्या महिम्याचं विश्लेषणच करायचं ठरलं. महाराज सांगतात ब्रह्मदेवाने जरी ठरवलं तरी त्याला सुद्धा तो करता येणार नाही. न कळे तो साचार ब्रह्मादिका पूर्ण रूपाने त्यांचा महिमा ब्रह्मदेवाला सुद्धा कळू शकत नाही. असा काय त्यांच्याजवळ गुण आहे, असा काय त्यांचा महिमा आहे याचा विचार जर करायचा ठरला तर साधू संत सांगतात त्यांच्याकडे सर्वात महत्वाचा गुण आहे निरपेक्षता. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करते जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा सुखासी चढावा दयाचे असणे ज्यांचं अस्तित्व जगाला सुख देणार होतं. ज्ञानेश्वर माऊली तो प्रतिज्ञा करते ना. माऊली म्हणते तैसा वाग विलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू जगा. संपूर्ण जगाला आनंदाचा आवार आनंदच आनंद उपभोगायला मिळेल. शास्त्रीय शब्दात जगाला परमानंदाची प्राप्ती होईल अशा प्रकारची योजना संत करतात आणि संत करून ती योजना करून अपेक्षा ठेवीत नाही.
कशाचीही मोबदल्याची अपेक्षा न करता ही गोष्ट करतात. सामान्य लोकांची गोष्ट सोडून द्या, ज्या परमात्म्याची ते सेवा करतात त्या परमात्म्याला सुद्धा ते काही मागत नाही. कारण म्हणतात तुका